अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। आज श्री स्वामींच्या अक्कलकोटी प्रगट होण्याचा पुण्य दिवस आहे। अनेक जण मला काल म्हणताना म्हणाले की आज स्वामी जयंतीचा दिवस आहे। आजच्या दिवसाला स्वामी जयंती म्हणणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही, कारण स्वामी स्वतः अक्कलकोटला प्रगट होण्याच्या आधी तब्बल 300 वर्ष श्रीशैलच्या या घनदाट जंगलामध्ये ध्यानमग्न होते आणि स्वामींची मूळ ओळख जी आहे ही प्रभू भगवान श्री गुरु दत्तात्रयांचे चौथे अवतार या स्वरूपात त्यांचं स्वरूप आहे। त्यामुळे अक्कलकोट या ग्रामी आजच्या दिवशी प्रकट झाले हे म्हणणं जास्त संयुक्तिक वाटतं मला। भगवान श्री गुरु दत्तात्रयांचे जे अवतार कार्य आहे ते अनेक शतकांना व्यापून आहे आणि भगवानांनी प्रत्यक्ष वैष्णवी अवतारांना देखील दीक्षा दिलेली आहे आणि धर्मप्रचार व्हावा, धर्मसंस्थापना व्हावी व धर्माची जेव्हा कधी धर्मग्लानी उत्पन्न होईल तेव्हा पुनश्च एक वार धर्माचे जागरण होऊन धर्मप्रकटीकरण व्हावं या कार्यामध्ये भगवान अनेक शतकांपासून कार्यरत राहिलेले आहेत आणि आपल्या शिष्यांच्या माध्यमातून मध्ये भगवान परशुराम असोत, भगवान श्रीराम असोत, प्रभू श्रीकृष्ण असोत, परमसद्गुरू असोत, अशा अनेक आपल्या श्रेष्ठ अवतार श्रेणीच्या शिष्यांच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा त्यांनी श्रुतींचे पुनरुज्जीवन करून घेतलेले आहे। मूलतः त्यांचे जे 4 स्वरूप आपण मानतो, मूळ एकतर भगवान दत्तात्रयांचं मूळ स्वरूप, श्रीपाद श्री वल्लभांचं स्वरूप, नरसिंह सरस्वती या स्वरूपात व नंतर अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराज या स्वरूपात त्यांचं दर्शन अनेक भक्तांनी घेतलं आणि आजही या तिन्ही स्वरूपांमधनं व त्यांच्या अनंत शिष्यांच्या माध्यमातून सतत त्यांचं धर्मकार्य आजही या पृथ्वीवर सुरू आहे। आलेल्या प्रत्येक भक्ताला प्रेमाचा, आनंदाचा, कल्याणाचा मार्ग दाखवणे व त्याचं कल्याण करणे हे ते स्वतः त्यांच्या अवतार काळात करत आले व जसं अक्कलकोटला झालेलं आहे की एक गुरुपीठ स्थापन करून त्यांनी तेच कार्य पुढे वैश्विक केलेलं आहे। अक्कलकोट हे विशेष स्थान, कारण तिथे श्री स्वामींच्या स्वरूपामध्ये तब्बल 2 दशक किंवा किंबहुना थोडं जास्त त्याच्यापेक्षा भगवान दत्तात्रयांनी मानवरूप धारण करून वास्तव्य केलं व या अतिप्राचीन महानगराचं पुनश्च एक वार जागृतीकरण केलेलं आहे। 300 वर्ष तपश्चर्या पूर्ण करून भारत भ्रमण करून स्वामी समर्थ महाराज या स्वरूपामध्ये अक्कलकोटला आगमन केलं आहे आणि ज्या क्षणी आगमन केलं आहे त्या क्षणापासून येणाऱ्या भविष्याच्या या धर्मसंदेशाचं त्यांनी दर्शन आपल्याला घडवलं आहे। ज्या क्षणी पहिल्यांदा अक्कलकोटला त्यांचं आगमन झालं तेव्हाच त्यांनी त्या चिलिमीच्या माध्यमातून अग्निरूपी ईश्वर तत्वाचं दर्शन घडवलं। त्या अवतार समाप्ती ज्या दिवशी केली तेव्हा तो प्रसिद्ध त्यांचा प्रसंग आहे जिथे अक्कलकोटमधल्या एका प्राचीन शिवमंदिरामध्ये त्या शिवलिंगावरती त्यांनी गाईच्या गौऱ्या रचल्या, जशा आत्ता आपण रचल्या तशाच, आणि खूप मोठा अग्नी प्रज्वलित केला आहे आणि अनेक हवीर द्रव्य जे आहेत, तूप असेल, बाकी जे काही हवीर द्रव्य आहेत, दुर्वा असतील, नारळ असतील, जे आपण अग्नीमध्ये आहुती देण्यासाठी द्रव्य वापरले, ज्या सोमयागामध्ये इथे आपण वापरले किंवा जिथं आपण रोज अग्निहोत्रासाठी जे आपण आहुती द्रव्य वापरतोय, तांदूळ आणि तूप, अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या अग्नीमध्ये अर्पण केले आणि येणाऱ्या भविष्यकाळातल्या त्यांच्या गुरुपीठावरून जे काम जगभरात जायचं आहे त्याचं एक दर्शन त्यांनी आपल्या अवतार काळातच घडवलेलं आहे। त्यांच्या ह्या 20-21 वर्षांच्या वास्तव्याच्या दरम्यान अनेक सांकेतिक मार्गातून
त्यांनी अक्कलकोट शहर हे गुरुपीठ, त्यांची गुरुपरंपरा व येणारं जागतिक अग्निहोत्र प्रचाराचं कार्य जे आहे याचा अनेक वेळा संकेत त्यांनी दिले आणि आपल्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं की आमच्या नंतर जे येतील ते धर्मप्रकटीकरण करतील आणि धर्माचं जागरण विश्वभरामध्ये करतील आणि धर्मसंस्थापना व्हावी, धर्मराज्य प्रस्थापित व्हावं असं त्यांचं कार्य असेल. त्यांच्यासाठी पूर्वपीठिका तयार करण्यासाठी आम्ही अक्कलकोटला आलेलो आहे. आणि ती पूर्वपीठिका म्हणजे गुरुमंदिरचं गुरुपीठ आणि त्याच्यानंतर त्याच गुरुपीठावरती विराजमान होऊन परम सद्गुरू श्री गजानन महाराज यांनी पंचसाधन मार्ग व अग्निहोत्राचा संदेश जो दिला तो जगाच्या आज 40हून अधिक देशांमधनं आज त्याचं आचरणकर्ते उपस्थित आहेत. श्री स्वामी ज्या आध्यात्मिक, ज्याला आध्यात्मिक कोटी म्हणलं जातं की आध्यात्मिक जी श्रेणी असते तिथून त्यांचं जे अवतरण झालेलं आहे, तसं बघितलं तर अक्कलकोटचं हे जे गुरुपीठ आहे हे जगातलं सगळ्यात आत्ताचं आदर्श किंवा वंदनीय असं गुरुपीठ आहे. कारण प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचं असलेलं गुरुपीठ व त्यांच्या अवतार काळामध्ये त्यांच्या आदेशावरून स्थापन झालेलं हे पहिलं असं गुरुपीठ आहे. त्यामुळे जर आपण गुरुपरंपरांची श्रेणी बघितली तर अक्कलकोटचं हे जे गुरुपीठ आहे हे सर्वोच्च मानलं जाऊ शकतं. कारण बाकी जी काही आपली सनातन परंपरा आहे त्याच्यामधली जी काही बाकी जी आपली प्राचीन गुरुपरंपरा आहेत त्या सगळ्यांमधलं हे प्रत्यक्ष भगवानांच्या अवतरणाच्या माध्यमातून, त्यांच्या पदस्पर्शाच्या माध्यमातून व त्यांच्या पादुकांना प्रस्थापित करून केलेलं पहिलंच गुरुपीठ आहे. आपण नरसोबावाडीला जात असाल, आपण पिठापूरला कधी गेला असाल किंवा गाणगापूरला आपण जात असाल, तिथे देखील आपण भगवानांच्या पादुकांचं, त्यांच्या त्या अवतार स्वरूपाचं दर्शन घेऊ शकतो. मात्र त्या तिन्ही ठिकाणी स्वामींच्या माध्यमातून जशी गुरुपरंपरा सुरू केली गेली तशी आज उपस्थित नाही आहे. त्यामुळे अक्कलकोटचं वैशिष्ट्य आहे आणि आजही अक्कलकोटची ही जी गुरुपरंपरा आहे ती विश्वभरामध्ये वंदनीय आहे. मी अनेक संत महंत श्रेष्ठींना भेटलेलो आहे आणि जे आध्यात्मिक उच्च अवस्थेला प्राप्त झालेलं आहे अशा अनेक अनुभूतींना मी भेटलेलो आहे. त्या सगळ्यांनी जेव्हा अक्कलकोटचं नाव येतं किंवा स्वामींचं जेव्हा नाम आपण उच्चारतो तेव्हा सगळ्यांनी एकच सांगितलं की हे जे अक्कलकोटचं केंद्र आहे, अक्कलकोटचं जे गुरुपीठ आहे हे आम्हा सगळ्यांना वंदनीय आहे व सगळ्यांनी जिथं नतमस्तक व्हावं अशी ती श्रेष्ठ स्थान आहे. त्यामुळे आपलं जे कार्य आहे, अक्कलकोटचं जे काम आहे, अग्निहोत्र प्रचाराचं जे काम आहे ते प्रत्यक्ष ईश्वर आदेशित आहे हे लक्षात ठेवा आणि आपल्या प्रत्येक भक्ताला सांगा की जगभरामधले सगळ्या संत महंत प्रेषित अवतारांचं लक्ष अक्कलकोटकडे आज लागलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांकडे लागलेलं आहे की आपल्या हातून जे धर्मप्रचाराचं कार्य व्हायचं आहे, धर्मसंस्थापनेचं कार्य व्हायचं आहे, श्रुतींचं पुनरुज्जीवनाचं कार्य व्हायचं आहे आणि धर्मराज्य प्रस्थापित करण्याचं कार्य जे व्हायचं आहे ह्याच्या सगळ्यांकडे प्रत्यक्ष ईश्वराचं देखील लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे आजचा हा दिवस हे त्या कार्याच्या सुरुवातीचा दिवस आहे. ज्या क्षणाला स्वामींनी अक्कलकोटी आगमन केलेलं आहे त्या क्षणापासून ते आजचा दिवस जर आपण बघितला तर जगामध्ये न भूत न भविष्यती परिवर्तन झालेलं आहे. 1800चा तो काळ आठवा आणि 2024चा आत्ताचा दिवस बघा. मानवाने या मागच्या 2 दशकांमध्ये काही 100 वर्षांची प्रगती केलेली आहे आणि ही सगळी जी प्रगती आहे याचा आशीर्वाद, याच्या हे कुठेतरी आत्मिक बळ हे स्वामींच्या कृपाशीर्वादामुळे लाभलेलं आहे. आज आपल्या जीवनामध्ये देखील जे काही परिवर्तन त्यांच्या दर्शनापासून आपण अनुभवलं असेल त्याची देखील सुरुवात ह्या आजच्या दिवशी झाली असावी आणि त्यांनी अक्कलकोटसारख्या या छोट्याशा गावामध्ये यावं, अनेक वर्ष वास्तव्य करावं, आपल्या भक्तांना अनेक लीलांमधनं सांकेतिक दर्शन द्यावं. अनेक वेळा मी बघतो लोक मला विचारतात की स्वामींच्या विषयी आम्हाला थोडं सांगा. मग त्यांना अपेक्षित असते की काहीतरी कथाकथन मी सांगेन, एखादा लीला मी सांगेन की स्वामी आले मग त्यांनी ह्याला असं स्पर्श केलं मग ते तसं झालं, अशी कुठली तरी कथा सांगावी अशी त्यांची अपेक्षा असते. पण त्या सगळ्या लीलांच्या माध्यमातून त्या लीलांच्या पाठीमागे त्यांची जी सांकेतिक दर्शन त्यांचं जे घडवायचं असतं त्याच्याकडे मात्र कोणाचं लक्ष कधी वेधलं गेलेलं नाही आहे. की स्वामींनी आशीर्वाद दिला आणि एका विहिरीला पाणी लागलं अशी एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. पण मग आपण आपल्या प्रयत्नातून
विहिरींमधनं जलसंचय करून पाणी साठा करावा, सगळ्या समाजासाठी जलाची उपलब्धी करून द्यावी, हा त्यातला सांकेतिक संदेश आपण कधी बघितलेला नाही आहे. दरवेळेला प्रत्येक विहिरीला स्वामी स्पर्श करून त्यात पाणी उत्पन्न करणार आहेत का? पण त्याच्यामध्ये पाणी साठवलं जाऊ शकतं, जलसंचय केला जाऊ शकतो आणि ते आपल्याला वापरण्यासाठी पाण्याची गरज पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्याचा तुटवडा होणार आहे आणि मानव समाजाला जलसंचयाकडे लक्ष वेधलं जायला पाहिजे, हा सांकेतिक भाग त्यांनी ते दाखवून दिलेला आहे. जसं अग्नीच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्यकाळातील उपासनेचा मार्ग त्यांनी दाखवला, तसं कडुलिंबाचा पाला खाल्ल्याने पित्ताचे आजार कमी होतात हे देखील सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये निसर्गप्रधान जीवनशैली असावी, आपली सगळी जी काही आरोग्य व्यवस्था आहे ती निसर्ग आधारित असावी, हा जो सांकेतिक मार्ग त्यांनी दाखवला आहे त्याच्याकडे देखील आपलं लक्ष वेधलं गेलं पाहिजे. स्वामींकडे बघताना, त्यांच्या चरणी विलीन होताना कुठले तरी चमत्कार घडवावेत त्यांनी, इतक्या लहान दर्जाचे त्यांना मानणं फार चुकीचं ठरेल. असे छोटे मोठे चमत्कार करण्यासाठी एखादा जादूगार देखील पुरतो, पण स्वामींच्या सारखी श्रेष्ठ श्रेणीची व्यक्ती जेव्हा अवतार धारण करतात तेव्हा काहीतरी लाक्षणिक व्हावं अशी अपेक्षा असते. मग अक्कलकोटसारख्या लहानशा गावामध्ये येऊन तिथल्या स्थानिक लोकांना काहीतरी 4 चमत्कार दाखवावेत, इतकं पुरतं जर आपण स्वामींचं जीवित कार्य मर्यादित केलं असेल तर आपल्याला स्वामी काहीच कळले नाही असं होतं. अनेक वेळा लोकांना मी म्हणताना बघतो, स्वामी म्हणाले भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे मी काहीही पुढं करावं आणि ते माझ्या पाठीशी उभे राहतील असं होणार नाहीये. मला माझ्या जीवनामध्ये देखील परिवर्तन घडावं लागणार आहे. जर माझ्या जीवनात परिवर्तन मी घडवलं नाही तर किती काळ ते माझ्या मागे उभे राहतील. किंबहुना हा विचार करायला पाहिजे मी की जर माझ्या पाठीशी ते उभे असतील तर मी पुढं काय काम करणार हे ते लक्षात ठेवून करायला पाहिजे की ते बघतायत माझ्याकडे, ते माझ्या पाठीशी उभे आहेत, मी पुढं जे काही करतोय, बोलतोय, चालतोय, वागतोय ते त्यांना पटणारं आहे का? मग आपण आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, विचार करण्यामध्ये, आचार विचारांमध्ये परिवर्तनच नाही केलं आणि ते आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला सारखं पाठीवर थाप देतात असा विचार केला तर ती चूक ठरणार आहे. कारण स्वामी अत्यंत कडक शिस्तप्रिय आहेत, बोलताना कठोर आहेत, आणि नेहमी आपलं लक्ष सत्यावरती केंद्रित राहावं ह्याच्यासाठी आपल्याला सतत प्रेरणा देणारे आहेत. म्हणजे आपल्या पाठीशी उभे आहेत हा जर भाव आपल्या मनात असेल तर आपल्याला आपलं जीवन बदलायला हवं. इथून आपण 5-6 दिवस हा सोहळा इथे बघितला, इथे ऊर्जा आपण अनुभवली, इथं दैवी चैतन्याचा आपण अनुभव घेतला. एवढं सगळं बघितल्यानंतर, एवढं सगळं लक्षात आल्यानंतर, सृष्टीचे सत्य जे आहे ते आपण अनुभवल्यानंतर, परत गेल्यानंतर आपण त्याच जर जुनाट आयुष्यात परत जाणार असू, त्याच विचारांमध्ये परत जाणार असू, द्वेषाने, रागाने, मत्सराने, लोभाने वागणार असू, तर ते पाठीशी उभे राहून नक्की आपल्याला पाठीवर थाप देतील का पाठीवर ठपकी मारतील याचा विचार आपण करायला पाहिजे. कारण आपण त्यांचं जर वाङ्मय वाचलं असेल तर जिथं कौतुक करायचे तिथं भरभरून त्यांनी कौतुक केलेलं आहे, पण जिथे ठणकावून सांगायचं आहे तिथे कठोरपणे सांगितलेलं आहे. मग ते आपल्याला आपल्या सदैव आपल्या बरोबरी हवेत, आपल्या हृदयामध्ये हवेत, आपल्या पाठीशी हवेत. आपल्या प्रत्येक जीवनातल्या करणाऱ्या कामाला त्यांचा आशीर्वाद लाभावा अशी अपेक्षा जर असेल तर मग आपलं जीवनामधलं प्राप्तव्य देखील बदलायला हवं, आपले विचार बदलायला हवेत. मग त्यांच्याकडनं आपल्याला पाठीवरती शाबासकीची थाप मिळेल. नाहीतर कठोरपणे सांगायची वेळ आली तर आपल्याला त्राही होईल. आणि ते गुरु आहेत आपले. गुरु एका आईसारखी असते. महाराज म्हणतात प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलाला सगळं मिळावं, आपल्या लेकराला सगळं मिळावं, त्याला जे काही हवं ते सगळं भरभरून त्यांना द्यावं. कुठल्या आईला असं वाटतं की आपल्या लेकराला कशापासून वंचित ठेवावं? तर आपले सद्गुरू तसे असतात, आपल्या आईसारखे असतात. त्यांना आपल्याला जे हवं ना ते त्याच्यापेक्षा जास्त देण्याची इच्छा असते. एखादं बाळ असतं, आपल्या आईकडे जाऊन म्हणतं आई मला साखर दे, त्याचा हात एवढूसा असतो पण आईची चमचा मोठा असतो फार, त्याच्या हातातही बसत नाही सारखं, तेवढी ती घालत राहते त्याच्यावर. की आपल्या लेकराला जे मागितलं ते द्यावं आणि त्याला आनंद व्हावा, त्याच्या चेहऱ्यावरती हास्य यावं अशी आईची अपेक्षा असते.
पण महाराज म्हणतात की त्याच लाडासाठी आणि तितक्याच प्रेमाने त्या बालकाने जर विष मागितलं तर कुठली आई देईल? हट्टाने काल साखर मागत होता, आज जर म्हणाला बाळ की आई मला विष दे, तर देईल का ती आई? कुठलीच आई देणार नाही. का? कारण तिला माहिती असतं की आजही माझं बाळ अजून लहान आहे, त्याला खऱ्या खोट्याची बऱ्या बोलायची अजून जाणीव नाही आहे, अजून त्याला खूप मोठं व्हायचं आहे, त्याला खूप शिकायचं आहे, खूप जगाविषयी अजून समजून घ्यायचं आहे. ज्या क्षणी त्याला समजायला लागेल की ते जे मागतोय ते विषप्रद आहे, कुठली आई देणार आहे? मग जर आपण आईकडे हट्ट करत राहिलो की तू किती कठोर आहेस, किती तुझं मन आमच्याविषयीचं प्रेमळ नाही आहे, कारण तू आम्ही मागितलेला हट्ट पुरवत नाही आहेस, तर आई काय म्हणेल? त्या दिवशी मोठा होईल त्या दिवशी कळेल. आपण जे काय मागतोय, जीवनात जे आस धरून बसलोय, ते साखरेसारखं गोड आहे का विषासारखं त्रासदायक आहे, याचा विचार आपणही करायला हवा. मग स्वामी नक्की आपल्याला काय द्यावं आपली अशी अपेक्षा आहे की त्यांना जी आपल्याला भरभरून साखर द्यायची आहे ती घेण्यासाठी आपले हात मोठे व्हावेत का हट्ट करून हात लहान ठेवून विषच मागत बसायचे रोज, ह्याचं चिंतन आपल्यालाही करायला हवं. आम्हाला अमुक हवं, मला तमुक हवं, मला हे द्या, मला ते द्या, मागणं खूप सोपं आहे आणि द्यायला त्यांना काही अवघड नाही आहे. आपण जे काही मागू ना त्याच्यापेक्षा खूप जास्ती द्यायला त्यांची इच्छा आहे, पण त्यांचं एवढाच आपल्याकडून अपेक्षा आहे की साखर मागा आणि मोठे होण्याचा आशीर्वाद मागा, की मला मोठं होऊ दे, मला ज्ञान मिळू दे, माझ्यामध्ये सामर्थ्य प्रगट होऊ दे, जेणेकरून मी आपल्याकडे केवळ देण्याच्या भूमिकेत येईन, सेवेच्या भूमिकेत येईल. मग त्या दिवशी मला सांगावं लागणार नाही साखर कुठले विष कुठलं हे. असं आपल्यासारख्या असंख्य जीवांचं कल्याण करण्यासाठी ही महान विभूती आज अवतार धारण करून आजच्या या पवित्र दिवशी अवतरली आणि त्याचा आज हा उत्सव आपण मनवतोय. मग भाग्य आपलं की आपण यज्ञाच्या या वातावरणात बसलोय, अग्निहोत्र झाल्यानंतर ह्या सगळं चिंतन करतोय, सद्गुरूंच्या परमसद्गुरूंच्या पादुका तिथे उपस्थित आहेत, नामस्मरण आपण करतोय, ह्या सगळ्या वातावरणामध्ये भारावून जाऊन आपण आजचा हा दिवस इथे साजरा करतोय, हे भाग्य आहे आपलं. म्हणून पहिल्या दिवसापासून मी हेच सांगत आलो की इथं आल्यानंतर फक्त डोकं टेकून हातात शिरा किंवा काय तो का प्रसाद खडीसाखर घेऊन जाऊ नका, ते स्थान हे नाही. खूप लोक मला म्हणाले, अहो एवढे तुम्ही अजून जाहिरात केली असती ना 50,000 लोक आले असते. अहो ज्यांचं भाग्य आहे तेच फक्त येतील, ज्यांचं कर्म इतकं शुद्ध असेल की परमगुरूंचं दर्शन आम्हाला व्हावं, आजच्या पवित्र दिवशी दर्शन व्हावं, तितकेच आत्मे इथं बोलवले जातील. मग आपण सगळे जे आहोत अत्यंत भाग्यवान आहोत म्हणून आज इथे आलेलो आहे. आपल्यावरती कृपा आहे ईश्वराची, आपल्यावरती छाया आहे गुरूंची, म्हणून आज आपण ह्या पवित्र दिवशी इथे एकत्र आलेलो आहे. येण्याला काय अख्खं गाव तिथं येऊ शकलं असतं, पण जितक्या लोकांना आज बोलवलंय तितक्यांवरती आज कृपा व्हावी अशी स्वामींची इच्छा आहे. मग आपल्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत स्वामी संदेश पोचावा, अग्निहोत्राचा हा संदेश पोचावा अशी आपल्याकडून अपेक्षा आहे. त्यामुळे अक्कलकोट हे ज्ञानपीठ आहे, विद्यानगर आहे. अक्कलकोटला मागण्यासाठी जायचं नसतं, त्यांना माहिती आपल्याला काय पाहिजे ते. आजचं काय हो, पुढच्या 100 जन्मांचं माहिती आहे, प्रत्येक जन्मी तुम्हाला काय लागणार आहे. महाराज म्हणतात तेव्हा तुम्ही आमच्या समोर उभे असता तेव्हा तुमचे पुढचे 7 आणि मागचे 7 जन्म आम्हाला एका वेळेला दिसत असतात. म्हणून त्यामुळे काय लपवणार आहात आमच्याकडनं? भाव लपवणार आहात, विचार लपवणार आहात का केलेली कृती लपवणार आहात? सगळं तर पारदर्शक आहे आमच्या समोर. मग काय मागायला आलेलं आहे? तुम्हाला जे मागायचं ते आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. ह्या जन्माचं काय पुढच्या 7 जन्मांचं दिलेलं आहे. मग अक्कलकोटला त्या भूमिकेत गुरूंचरणी जायचं नाही आहे. अक्कलकोटच्या या ज्ञानपीठासमोर या विद्यानगरामध्ये आपण सेवेच्या भूमिकेत जायचं आहे. कारण ज्या क्षणी आपण गुरुसेवेत लागू त्या क्षणी आपल्या उत्कर्षाचा, उन्नतीचा द्वार आपल्या समोर स्वामी उघडा करतात. त्यामुळे आजच्या ह्या पवित्र दिवशी, ज्या दिवशी भगवान दत्तात्रयांचे हे मानव रूप अक्कलकोटसारख्या त्या पावनभूमीमध्ये आज अवतरले, त्याचा आजचा हा जर सण आपण साजरा करत असू तर त्या गुरूंच्या चरणी जर एक पुष्प व्हायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करेन हा भाव त्यांच्या चरणासमोर व्यक्त करूया. काल जसा आपण संकल्प केला होता की आम्ही नित्य गुरुसेवेत राहू, त्याचं पहिलं पान जर आज असेल
तर ते गुरुचरणांवरती ते पुष्प वाहूया की इथून बाहेर आम्ही जेव्हा जाऊ स्वामी तेव्हा एका वेगळ्या विचाराने बाहेर जाऊ, एका वेगळ्या भूमिकेत बाहेर जाऊ आणि स्वतःचं जीवन खरोखरी परिवर्तित करू. आणि पुढल्या वर्षी जर तुम्ही कधी इथं आलात, परत जर पुढच्या वर्षी इथं आलात, जसं मागच्या वर्षी आले होते, पुढच्याही वर्षी जर येण्याची संधी मिळाली तर एका वर्षभरामध्ये आम्ही स्वतःवरती इतकं काम करू की पुढच्या वर्षी जेव्हा आम्ही तुमच्या चरणी नतमस्तक होऊ तर तुम्हाला आनंद होईल की आमचा शिष्य आला आहे म्हणून. त्यांच्या चेहऱ्यावरती ते स्मितहास्य, त्यांच्या मनामध्ये तो गर्व, अभिमान वाटावा, असं जीवन आपल्याला पुढच्या एका वर्षभरात उभं करता यायचं. त्यामुळे इतका सगळा अनुभव, इतका सगळा आशीर्वाद, इतकं सगळं ज्ञान आपल्याला काय फक्त ऐकून घरी जाऊन टीव्ही बघायला दिलेलं नाहीये. इथून पुढचं जीवन आपलं आता उन्नतीच्या मार्गावर असायला हवं. कोण कोण करणार जीवनात परिवर्तन? कोण कोण करणार? इतके सगळे करणार? नक्की ऐकू येत नाही. कोण कोण करणार? सगळे करणार? फार सुंदर. तर पुढल्या वर्षी जर कधी हा परत कार्यक्रम करण्याचा योग आला तर मला एवढे सगळे लोक इथं कार्यकर्ते म्हणून उभे पाहिजे. आपण गुरुसेवक आहोत, आपण कार्यकर्ते आहोत, गुरूंचे भक्त आहोत. त्यामुळे इथे मग नव्याने लोकांना येऊन बसण्याची संधी द्यावी आपण आणि त्यांना हा विषय समजून घेण्याची संधी आपण देऊया. तर आजच्या या दिवशी गुरुचरणी वंदन करूया. आपण सगळे त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया. आपल्या आपल्या परिवारावरती त्यांचा असलेला आशीर्वाद, त्यांचा असलेली कृपा ही अशीच राहणार आहे. ही ग्वाही त्यांनी आपल्याला जी दिलेली आहे त्याचं स्मरण करूया. त्यांच्याकडे जाऊन हे मागायची गरज नाही की राहू दे आशीर्वाद तुमचा स्वामी, लक्ष ठेवा स्वामी. अहो लक्ष ठेवणारच आहेत आपल्यावर. आपल्यावर नाही ठेवणार तर कुणावर ठेवणार आहेत? आपल्यावर सतत त्यांचं लक्ष आहे, त्यांचं कृपा आपल्यावर आहे ती आणि अबाधित आहे. महाराज म्हणतात की साथ सुटेल, हात सुटेल असं तुम्ही म्हणता. अहो हात कधी सुटेल? तुम्ही आमचा धरला असेल तर सुटेल ना. आम्ही तुमचा हात धरला असेल तर कशाला सोडू? आम्ही तुमचा हात धरलेला आहे आत्तापर्यंत. आत्ताच काय, कल्पाच्या अंतापर्यंत हा हात कधी सुटणार नाही म्हणून. त्यामुळे आजच्या ह्या दिवशी त्या आशीर्वादाचं स्मरण करू, त्या गुरुचरणी, त्या सगळ्या गुरु परंपरेला वंदन करू आणि श्री स्वामींच्या स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रयांच्या या अत्यंत पावन अशा स्वरूपाचं आपण स्मरण करू आणि श्रीचरणी प्रार्थना करूया की येणाऱ्या वर्षभरामध्ये आम्हाला आमचं जीवन परिवर्तन करण्याचं सामर्थ्य द्या, आपलं कार्य करण्याची सामर्थ्य द्या व जन्मोजन्मी केवळ आपला सेवक म्हणून जन्म घेण्याची आम्हाला दर जन्माला आपण संधी द्या. नमस्कार.